जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर. सत्तामंच व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आय टीमध्ये जॉब मिळवायचा कसा आणि मिळवला तर मोठ्या पगाराचा जॉब मिळवायचा कसा. आय टीमध्ये काही लोक 2-3 वर्षातच 15 ते 20 लाख पॅकेजवर पोहोचतात आणि काही लोक 5 वर्षानंतर 3 ते 4 लाख पॅकेजवरच अडकून राहतात. दोघेही मेहनत करतात, दोघेही कोडिंग शिकतात. मग नेमका फरक कुठे पडतो? डिग्रीमध्ये, स्किलमध्ये, रिझ्यूममध्ये, इंटरव्ह्यूमध्ये की सॅलरी निगोशिएशनमध्ये? आजचा हा पॉडकास्ट तुमचं करिअर लिटरली बदलू शकतो, कारण आज आपण बोलणार आहोत आय टीमध्ये मोठ्या पगाराचा जॉब कसा मिळवायचा. आणि या विषयावर प्रॅक्टिकल, रिअल वर्ल्ड आणि नो नॉनसेन्स गायडन्स देण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोच सारिका भुतारे मॅडम. जर तुम्ही फ्रेशर असाल, जॉब स्विच करायचा असेल, सॅलरी वाढवायची असेल किंवा आय टीमध्ये एंट्री घ्यायची असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण फक्त मोटिवेशन नाही तर एक्झॅक्ट रोडमॅप घेऊन जाणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे असे नवनवीन एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचतील. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. पुन्हा एकदा तुमचं सत्तामंच व्यासपीठावर खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच सर. तर मंडळी, माझ्या लक्षात आहे की मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सरांना तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, पण जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही सत्तामंच या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सरांचा आणि सरांचं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही ते नक्की शेअर करा. थँक्यू मॅम. वेलकम सर. कशा आहात? खूप छान. मॅडम, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. की माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा आहे की आय टी सेक्टरमध्ये मोठ्या पगाराचं जॉब म्हणजे नेमकं काय? मोठ्या पगाराचा जॉब म्हणजे खूप जास्त नॉलेज, आणि खूप जास्त नॉलेज येतं खूप जास्त प्रॅक्टिसने. कारण प्रॅक्टिसने आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि इम्प्रूव्हमेंटने काय होतं, आपल्यामध्ये परफेक्शन येतं. सो जो विद्यार्थी खूप जास्त प्रॅक्टिस करेल त्याच्या डिग्रीपासूनच किंवा लहानपणीपासूनच, त्या विद्यार्थ्यांना जास्त पॅकेजेस मिळतात. मग हे विद्यार्थी काय करतात की कंपन्यांमध्ये जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत तर ते इझिली सॉल्व करतात. का? कारण त्यांचे ते ऑलरेडी हाताखालून गेलेत. बरोबर. असं नाही की बाबा त्याला तो अंतर्ज्ञानी आहे आणि त्याला लगेचच आन्सर आलं. सो मोठ्या पॅकेजचा आणि टॉपर असण्याचा काहीच संबंध नाही आहे. सो ज्याला मोठं पॅकेज हवं आहे तर त्याने मॅक्झिमम नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजेत. म्हणजे काय की समजा एखाद्या विद्यार्थ्याला बेसिक लँग्वेज येते तर बरोबर. त्याने त्या लँग्वेजमधल्या थेरॉटिकल कन्सेप्टवरती अवलंबून राहण्यापेक्षा प्रॅक्टिकलवरती फोकस केला पाहिजे. की बाबा आज जर मला इनहेरिटन्स हा कन्सेप्ट येतोय तर त्याबद्दल मी 50 प्रश्न तरी सॉल्व केले पाहिजेत, जेणेकरून मला विथ द एक्झाम्पल प्रॉपरली एक्सप्लेन करता येईल. सो जर मोठं पॅकेज हवं असेल तर आपल्याकडचं टेक्निकल नॉलेज रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला लागतो कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स हा नेहमी प्रॅक्टिसने येतो की मी मॅक्झिमम प्रॅक्टिस केली तर मला तो आपोआप, जसं की आपण म्हणतोच ना की एखादे MD डॉक्टर आहेत, एखादे MBBS डॉक्टर आहेत, तर ते कॉन्फिडंट आहेत. का? कारण की त्यांनी तेवढ्या वर्ष प्रॅक्टिस केली. बरोबर. बरोबर. आणि म्हणूनच ते कॉन्फिडेंटली सांगतात की तुम्हाला हे झालं आणि तुम्ही ही सर्जरी करा. आपण ऐकतो देखील. सो बरोबर. लॉजिक एकच आहे की मॅटर हे करत नाही की तुम्हाला मार्क्स किती आहे, तुमचं कॉलेज कुठले. मॅटर हे करतं की तुम्हाला एक जरी छोटीशी गोष्ट येत असेल तर ती गोष्ट तुम्हाला किती परफेक्टली सॉल्व करता येते आणि त्यासाठी तुम्ही किती जास्त प्रॉब्लेम सॉल्व केलेत. बेसिक प्रॉब्लेम्स. सो त्याच्यामुळे ज्यांना जास्त पॅकेज हवं आहे तर त्यांनी फक्त थेरॉटिकल कन्सेप्टवरती अवलंबून न राहता मॅक्झिमम गोष्टींची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि आपल्याला प्रॅक्टिकलसाठी क्वेश्चन असे इझिली मिळतात. इंटरनेटवर आपण सहज जरी गुगलवरती टाकलं की बेसिक कोडिंग क्वेश्चन अबाउट जावा, अबाउट उप्स कन्सेप्ट, आपल्याला खूप मोठी यादी मिळते. इनफॅक्ट प्रत्येक वेबसाईटमध्ये 10 तरी क्वेश्चन मिळतात. तर एवढे जास्त सॉल्व करायला लागतात जेणेकरून इंटरव्ह्यूअरला हे कळतं की नाही बाबा ह्यांना प्रॉपर नॉलेज आहे. का? कारण ह्यांनी प्रॅक्टिस केली. तर हे त्याचं मागचं एक बेसिक लॉजिक आहे. बरोबर. आता आय टीमध्ये अनेक प्रकारचे जॉब आहे, पण असं म्हटलं जातं की कोडिंग जर चांगलं असेल, प्रोग्रामिंग चांगलं असेल तर चांगलं पॅकेज मिळतं. मग कोडिंग येणं किती महत्त्वाचं आहे? कोडिंग आलंच पाहिजे. हं. कारण जर आपल्याला खरंच मोठं पॅकेज हवं आहे तर डेव्हलपरची रिप्लेसमेंट अजूनही नाही आणि ती होऊ पण नाही शकत. म्हणजे आपण नेहमीच न्यूजमध्ये ऐकतो की AI टूल आलं, त्याच्यामध्ये कोड जनरेट होतो. हे तर 1990ला पण होतं. ते आजही, ते उद्याही येणार आहे. पण
प्रत्येक वेळेस त्याची तेवढी अव्हेलेबिलिटी असणं गरजेचं आहे किंवा अफोर्डेबिलिटी असणंही गरजेचं आहे, की एखाद्या डेव्हलपरने ₹2,00,000 ChatGPTला दिले, म्हणून मग त्याला त्याच्याने सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असे नाही होत. मॅक्सिमम टाईम ChatGPTसुद्धा सॉरी माझ्याकडे काही रिझल्ट नाही असंही सांगतं. बरोबर. कारण तो डेटा समवेअर फीड केला गेलेला आहे. सो इथून पुढच्या जगामध्ये, इथून पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये अशा खूप गोष्टी येणार आहेत, की ज्या फार नवीन आहेत. सो तिथे ऑब्व्हियसली आपल्याला आपलाच ब्रेन वापरायचा आहे. सो माझ्या नॉलेजप्रमाणे मला असं वाटतं, की आपल्याला इथून पुढं जे काही कोडिंग कन्सेप्ट आहे, तर ते बेसिक स्ट्राँग असणंच फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात लहान मुलाला कॅल्क्युलेटर दिल्यासारखं आहे. सो आजही आपल्या लहान मुलाला आपण म्हणत नाही, की तुला कॅल्क्युलेटर घे. आपण काय म्हणतो, "तू पाढे पाठ कर." बरोबर. का? का म्हणतो असं? कॅल्क्युलेटर असून पण असं का म्हणतो? कारण बेसिक नॉलेज तर असलंच पाहिजे आणि एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये ते रिमेंबरिंग नॉलेज, ते स्किल असलं पाहिजे, की त्याला ते आठवलं पाहिजे किंवा तो सर्वांगाने डेव्हलप झाला पाहिजे. किंवा क्रॉस चेक करता आलं पाहिजे. बरोबर आहे. हां. तर त्याच्यामधले स्किल सेट वाढण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो. बरोबर. तसंच जर कोडिंगमध्ये तुम्हाला जर चांगलं पॅकेज हवं असेल, तर तिथे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आल्याशिवाय पर्याय नाही. मग बऱ्याच मुलांचं काय होतं, की नाही मला कोडिंग शिकायचं फार सोपं आहे, कारण मी इकडून 4 लाईन कॉपी पेस्ट केलं, तिकडून केलं आणि माझा कोड बनला, असं नाहीये. जर तुम्हाला मोठं ॲप्लिकेशन बनवायचं, त्याच्यामध्ये फ्रंट एंड आलं, बॅक एंड आलं, डेटाबेस आला, फिग्मा आलं, 100 गोष्टी आल्या आणि आज जर एखादा काही डॉलरचे पैसे देतोय आपल्या इंडियासारख्या कंपनीला, तर ते ॲप्लिकेशन तेवढंच ह्यूज आणि वास्ट असणार आहे. बरोबर. मग त्या ॲप्लिकेशनसाठी कस्टमाइज जर तुम्हाला फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस बनवायचं आहे, त्याच्यामध्ये हजार-हजार लाईनचा एखादा कोड असू शकतो. तर ते तुम्हाला ChatGPT खरंच देणार आहे का? आणि आय-टी कंपनीमधले डेव्हलपर तरी का 1000 लाईनचे कोड त्यांच्या मेहनतीचे GitHubवरती टाकतील? GitHubवरती तर बेसिक गोष्टी आहेत. त्या फक्त आपल्याला हेल्प करतात. ते एपीआय फक्त हेल्प करतात. म्हणजे मग सगळंच रेडीमेड आहे असं नाहीये. समव्हेअर, समहाऊ जर तसं असतं, तर इंटरव्ह्यूमध्ये डायरेक्ट विचारलं गेलं असतं, की ChatGPT येतं का बाबा तुला एंट्री मिळाली? पण अजूनही इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एचआर राउंड विचारला जातो. कोडिंग राउंड L1, L2 असतो, मॅनेजर राउंड असतो. का असतो? कारण शेवटी तुम्हाला कस्टमाइज ॲप्लिकेशन बनवायचे आहेत, जिथे तुम्हाला क्लायंट एखादा प्रॉब्लेम घेऊन येते तुमच्याकडे आणि तुम्हाला ते कोडिंग थ्रू सॉल्व्ह करायचं. म्हणजे जगातले जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना तुम्हाला ॲज अ डेव्हलपर म्हणून ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही किती डेव्हलप आहात किंवा तुम्हाला कोडिंग कन्सेप्ट किती स्ट्राँगली येतात, हेच बघितलं जातं. त्यामुळं ॲज अ डेव्हलपर जर बनायचं असेल, तर त्याला ॲटलीस्ट 21 डेजचा वेळ लागतो. म्हणजे एखाद्या मुलाने ऐकलं, की नाही ह्याला अमक्याला 12,00,000चं पॅकेज मिळालं. हा लगेच निघाला, क्लास जॉइन केला. दुसऱ्या दिवशी म्हणतो, "मला काहीच कळत नाही, सगळं बाउन्स झालं." ते बाउन्सच होणार, कारण दुसऱ्या दिवशी कशाला काय कळेल? कुठल्याही भाषेला किंवा कुठल्याही कोडिंगला 20-21 दिवस द्यावेच लागतात. त्याशिवाय आपल्याला ती अडॅप्ट होत नाही. कारण एखादी गोष्ट फक्त वन वे शिकणं आणि ती गोष्ट एखाद्या ठिकाणी अप्लाय करणं, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ज्यावेळेस तुम्हाला कळतं, की नाही अरे ह्याला डेटाबेस म्हणायचं, हा ऑपरेटर आहे, हा डेटा टाइप आहे. तर तुम्हाला कळतं, की त्याचा रिलेव्हन्स काय आहे? कारण पुढच्या बरोबर. कन्सेप्टमध्ये तुम्हाला ते शिकायला भेटतं, की नाही चला फॉर लूपमध्ये हे वापरलं गेलंय. तर ह्याला इंटिजर म्हणायचं, ह्याला डेटा टाइप म्हणायचं. पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर म्हणताय, की नाही, नाही, नाही लय अवघड आहे. माझं काही खरं नाही. तर मग काहीच खरं नाही. मग तुमचं लाईफ कुणीच नाही बदलू शकत. कारण जर शिक्षण जर वाघिणीचं दूध आहे, तर त्याचा फायदा घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी पेशन्स महत्त्वाचे आहेत. सो कुठल्याही मुलाला जर डेव्हलपमेंटमध्ये काही लाखांचं पॅकेज मिळायचं असेल, तर 4 ते 6 महिन्याचा वेळ त्याने दिलाच पाहिजे. कारण त्याशिवाय तो त्या गोष्टीमध्ये परफेक्ट बनत नाही. बऱ्याच मुलांचा गैरसमज हा होतो, की नाही, नाही मला येतं ना, जावामध्ये उप्स कन्सेप्ट ह्याला म्हणायचं, त्याला म्हणायचं. अरे पण तू इम्प्लिमेंट किती केलंय? कारण क्लायंटला थेअरी सांगून क्लायंटचं काम होणार नाही. बरोबर. क्लायंटला तुमचे कोड हवेत, त्यासाठी तो एवढा पैसा देतोय. सो त्यासाठी तुम्ही 4-6 महिने त्या गोष्टीला वेळ देणं गरजेचं आहे आणि ते वेळ दिल्यानंतर मग ठरवणं गरजेचं आहे, की नाही मला ही गोष्ट जमते की नाही. पण बिना वेळ देता आपण 2 दिवसात नाही ठरवू शकत, की नाही बाबा मला कोडिंग येतं की नाही असं. आता बरोबर आहे. पण कॉलेजमध्ये काय होतं, की थिअरी होती. त्यांना वेळ भेटत नाही. तुम्ही म्हणले, की 6 महिने वेळ द्यावा लागतो. पण जर त्याला जे कोडिंग कॉलेज कंप्लीट करून, त्याचा कोर्स कंप्लीट होऊन जर त्याला येत नसेल, तर त्याने प्रॉपर प्रॅक्टिकली शिकायला बाहेर किती वेळ दिला पाहिजे? कसं आहे ना सर, आपण ज्यावेळेस 10वी-12वी होतो, तर आपल्याला काय माहिती होतं, की हे वर्ष महत्त्वाचं आहे, बरोबर? बरोबर. आणि जर ते महत्त्वाचे आणि जर त्या वर्षामध्ये आपण आहोत, तर आपण काय विचार करत होतो, की नाही यार मला इंग्रजी लई अवघड जातं, मी क्लास लावतो. हं. मला गणित खूप अवघड जातं, मी क्लास लावतो. का? कारण ते वर्ष महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर आपल्या करिअरचा एक टर्निंग पॉइंट येणार आहे, बरोबर? जर आता एखादा मुलगा लास्ट इयरला आहे आणि जर त्याला आय-टी करिअर करायचं आहे, की ज्याच्यामध्ये त्याला लाखोंची कमाई करायची आहे, तर त्या केसमध्ये जर प्रॅक्टिकल नॉलेज नसेल, तर त्याने सायमल्टेनियसली करणं गरजेचं आहे, की चला माझं कॉलेजही सुरू आहे आणि मी डेली 1 अवरचा क्लासही करतो. जर ज्यावेळेस हा बॅलन्स मुलं साधतात ना, त्यावेळेस त्यांना खूप कमी चॅलेंजेस येतात, की त्यांना ऑलरेडी माहिती आहे, की कोडिंग काय आहे? त्यांना आधीच माहिती आहे, की कन्सेप्ट्स बरोबर. काय आहेत?
पण ही गोष्ट डिग्री नंतर ज्यावेळेस मुलं करतात ना, तर त्यावेळेस मेन चॅलेंज हा येतो की एक्स्पेक्टेशन्स. म्हणजे घरच्यांचे, रिलेटिव्हची अपेक्षा असतात, की नाही आता तुझी डिग्री झाली, आता जॉब कुठे आहे? पॅकेज कुठे आहे? तर खूप मुलांना ते प्रेशर येतं, की अरे मला तर काहीच येत नाही. इंटरव्ह्यूला जातात, पण त्या टेक्निकल गोष्टी घरच्यांना समजत नाही, की आज हा मुलगा समजा ॲप्टिट्यूड टेस्टमधून रिजेक्ट झाला, तर पॅरेंटला माहीत नाही ॲप्टिट्यूड टेस्ट काय आणि पॅरेंटचा रोल काय? आम्हाला त्यातलं काही कळत नाही. सो त्यापेक्षा मला काय म्हणायचं आहे, की जर तुम्ही कॉलेज करता एखादा तास जर रोज काढू शकत असाल, तर तुम्ही नक्की करा. का? कारण कामाचं काय इंडस्ट्रीमध्ये हे येणं फार गरजेचं आहे. अभ्यासाचं काय आहे आणि पेपरमध्ये काय लिहायचं हे तर तुम्हाला कॉलेज शिकवते, तुम्ही स्वतःही करू शकता. बरोबर. पण जर तुम्हाला काम करण्यासाठीचं जर नॉलेज नसेल, तर तुम्हाला ते कुठून ना कुठून शिकायलाच लागेल. कारण त्याशिवाय तुम्ही डिफरन्शिएट होऊ शकत नाही. बऱ्याच मुलांना असं वाटतं, की माझे बेसिक कन्सेप्ट चांगले मला मिळायला पाहिजे. असं नाही राहिलेलं. त्याचं रिझन हे, की कंपन्यांना रेडीमेड रिसोर्सेस पाहिजेत. ते का तुम्हाला बेंचवर ठेवून घेतील? बरोबर. त्या एम-एन-सीज नाही आहेत, की ज्या तुम्हाला 6 महिने आणि तो टाईम गेलाय सर. इनफॅक्ट बेंचवर असणाऱ्यांना सुद्धा एखाद दुसरे लँग्वेजेस आणि टूल्स शिकायला सांगतात आणि त्यानंतर एक्झाम घेतात 3 वेळा आणि त्यानंतर ते प्रोजेक्ट देतात. असं नाहीये, की बाबा लगेच मला एम-एन-सी भेटली, मला लगेच प्रोजेक्ट मिळाला, असं कधीच होत नाही. सो एनिवेज तुम्हाला पुढे जाऊनही ते शिकायचं त्यापेक्षा तुम्ही आत्ता जर स्पेशलायझेशन शिकून गेलात, तर तुम्हाला चांगलं पॅकेज मिळेल. हं. कारण तुम्ही डिफरन्शिएट होणार बाकी मुलांसोबत, की नाही बाबा माझ्याकडे डिग्रीज पण आहे, माझ्याकडे स्पेशलायझेशन आहे, माझ्याकडे प्रोजेक्ट्स आहेत आणि आता मी इंडस्ट्री रेडी आहे. सो त्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. पण आता बऱ्याचदा असं पाहतो आपण, की कॉलेज टॉप केलंय, खूप चांगले मार्क्स मिळालेत आणि तो आला इकडे, जॉब नाही मिळाला. पण त्यांच्यात एक निगेटिव्हिटी तयार होते. तर ही निगेटिव्हिटी तयार होण्याचं कारण काय? पहिलं कारण हे की ज्यावेळेस ते मुलं इंटरव्ह्यू द्यायला जातात, हं. तर त्यावेळेस त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की नाही मला ह्या रिझनमुळे रिजेक्शन होतंय. हं. पण तो विचार न करता आपण फक्त हाच विचार करतोय, की मला 80% पडले आणि माझं होत नाही. हं. तर ती जाणारच नाही. बरोबर. कारण करिअरच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला नवीन-नवीन एचआर रोल्स भेटतात आहेत, तर हा तुमचा रोल आहे, की तुम्ही विचारा समोरच्याला, की हाऊ डू आय इम्प्रूव्ह इन माय सेल्फ सो दॅट आय कॅनॉट रिजेक्ट इन नेक्स्ट इंटरव्ह्यू राउंड्स. जर तुम्ही एवढ्या पोलाइटली जर समोरच्याला विचारलं, तर तो का नाही सांगणार? तो एका लाईनमध्ये सांगेल, की "बाबा तू इंग्लिश इम्प्रूव्ह कर, तू ॲप्टिट्यूड इम्प्रूव्ह कर किंवा तू कोडिंगची प्रॅक्टिस कर." पण त्या गोष्टीमुळं आपला एक पर्स्पेक्टिव्ह जो असतो, तो बदलतो. पण प्रॉब्लेम हा होतो, की आपण एवढे निगेटिव्ह आहे, की आपल्याला आधीच माहिती आहे, की आपलं काही होणार नाही. हं. मग आपण वाटच बघतोय जसं काय, की समोरचा आपल्याला रिजेक्ट करणार आहे आणि आपण म्हणणार आहे, "हां, ठीक आहे. ओके सर." ते म्हणतात, "लेट यू नो" आणि हे म्हणतो, "ओके" आणि चालले. असं नाहीये. इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला एखादी व्यक्ती वेळ देण्यासाठी बसली म्हणजे काय, की त्यांना तुम्हाला घ्यायचंय, म्हणून त्यांनी तेवढा वेळ काढून बसलेत. जर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं नाही आले, तर असं कधी होत नाही, की इंट्रो विचारला आणि घरी जा. नेव्हर हॅपन्स. आपण प्रत्येक वेळेस ऑब्झर्व्ह केलं पाहिजे, की कुठलाही इंटरव्ह्यू हा 4-6 प्रश्न विचारतो. म्हणजे त्याला नीड आहे तुमची. तर तुम्ही ती नीड अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, की नाही चला मला हे नाही आलं ते नाही. पण तुम्ही तुमचा फीडबॅक घेतल्याशिवाय बाहेर नाही पडायचं. एखाद्या विद्यार्थ्याने 2 वर्षामध्ये 10 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिले, तर 10 कंपन्यांचे एचआर काहीतरी सांगतील. बरोबर. मग त्या गोष्टीवरती जर फोकस केला, तर पुढच्या इंटरव्ह्यू राउंडमध्ये ती नील होतं. त्याच्यापुढे नील होतं. असं जर ट्रॅक ठेवला, तर कशाला मुलं रिजेक्ट होतील? पण प्रॉब्लेम कुठे आहे, की आपल्यामध्ये ते गट्सच नाही. पण विचार हा केला पाहिजे, की समोरचाही माणूस आहे. त्याला जास्त नीड आहे. कारण इंडस्ट्रीला लोकांची गरज आहे. सो त्याला विचारलं पाहिजे, की मी कसं इम्प्रूव्ह करू? किंवा अशा काही गोष्टी, की ज्याच्यामुळे मी आज रिजेक्ट होतोय किंवा एखादा आन्सर, की जे आज तुम्हाला नाही आलं, तुम्ही विचारू शकता. यू डू हॅव राइट्स टू आस्क क्वेशन. त्यांचं डेजिग्नेशन, त्यांचं काम, कंपनी कल्चर हे सगळं तुम्ही विचारू शकता. बिकॉज यू आर फ्री टू आस्क एनी टाइप ऑफ क्वेशन. पण आपल्याला हे कोणी सांगितलंच नाही. हं. आपल्या मनातली निगेटिव्हिटी एवढी जास्त भरली आहे, की बस माझं रिजेक्शन झालं, मी चाललो. पण असं नाही केलं पाहिजे. आपल्या लाईफमधला प्रत्येक टप्पा हे लर्निंग म्हणून पुढे चाललं पाहिजे, ना की रिजेक्शन्स. बरोबर. रिजेक्शन इज अ पार्ट ऑफ करियर. बट हे सगळं करत असताना तुम्ही काय शिकलात मग? आज तुम्ही बसला थांबलात, तुमची बस निघून गेली. उद्या वेळेच्या आधी पाहिजे ना. बरोबर. हे लर्निंग झालं. तुम्ही उद्या पुन्हा वेळेत आणि म्हटलं, "माझं नशीबच फुटकं, मला बसच भेटत नाही." तर मग आपलं कुठं चुकतंय. हं. त्यामुळं ह्या गोष्टीकडे फार फोकस केला पाहिजे, की जर आणि महत्त्वाची गोष्ट चांगल्या मार्क्सचा आणि जॉबचा काहीही संबंध नाही. कारण माझ्याकडे असे लई मुलं आहेत. दर हं. महिन्यात माझ्याकडे असे 4-5 मुलं आहेत, की ज्यांना 90-80% आहेत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, की रेझ्युमेमध्ये ढिगभर लिहिलेलं असतं. सगळं येतं असं का? कारण ATS स्कोर मॅच करायचा आहे. हं. पण प्रॅक्टिकली जर विचारलं, मी फेस टू फेस जर विचारलं, की "बाळा तुला रिएक्ट JSचा कोड येतो का? मी आज इंटरव्ह्यू अरेंज करते." ते म्हणतात, "नाही मॅडम, सिर्फ थेरॉटिकल आता है." मग मी काय करू? हं. एकच गोष्ट करा, प्रॅक्टिकली करा, थेरॉटिकली करा. म्हणजे जसं की
इंग्लिशचं एक्झाम्पल मी सिम्पल देते. आज तुम्हाला इंग्रजी येत नाही. यू शुड टॉक इंग्लिश, यू शुड वॉक इंग्लिश, यू शुड ईट इंग्लिश, यू शुड स्लीप इंग्लिश. त्याशिवाय नाही. म्हणजे ते आपलं सगळं सर्वस्व बनलं पाहिजे, तर तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो. नाहीतर मग स्वतःला जर आपण असंच निगेटिव्ह ह्याच्यात राहिलो, तर असे काही-काही मुलांचं 25, 28, 30 वय होत आलंय, त्यांना पहिला जॉब नाही मिळाला. सो समव्हेअर, समहाऊ आपल्याला आपलं रिफ्लेक्शन कुठेतरी बघायची गरज आहे. आपली मिरर बघायची गरज आहे, की माझं कुठं चुकतंय. एक्झॅक्ट. कारण जर इंडस्ट्रीत जॉबच नाही, तर मग 10 इंटरव्ह्यू दिले कसे? बरोबर. कारण इंडस्ट्री एवढी मोठी आहे, त्याच्यामध्ये एवढे ओपनिंग्ज आहेत, एवढ्या संधी आहेत. त्या संधी आपल्याला मिळतात, पण आपल्याला त्या घेता येत नाही. त्यासाठी थोडंसं लर्निंग करणं गरजेचं आहे आपल्या अनुभवातून. अगदी बरोबर. आता मार्केटची एकंदर कंडिशन पाहता थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? थर्ड इयरच्या मुलांनी इंटर्नशिप्स केल्या पाहिजे. इंटर्नशिप काय असतात ना, की म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला लास्ट इयरला आल्यावर कळालं, जॉब करताना पार, की डेटा सायन्स थोडं डिफिकल्ट जात आहे. पैसा मिळतोय, पण मला काम जमत नाही आहे. पण त्यावेळेस काय उपयोग, की ज्यावेळेस जॉब हातात आहे, तो जाऊ पण शकतो, म्हणून ले ऑफ होतो. ठीक आहे. पण जर थर्ड इयरला इंटर्नशिप केली, तर आपल्याला स्कोप मिळतो एक्सप्लोर करायचा, की मी डेटा सायन्समध्ये जर इंटर्नशिप केली, तर ते मला जमतंय का? मला ते हार्ड तर नाही ना जात किंवा मला ते इंटरेस्टिंग वाटतंय का? हे सगळं एक्सप्लोर करायचा तो बेस्ट वे. किंवा अजून एखादी इंटर्नशिप केली जी डेव्हलपमेंट अरे डेटा सायन्सपेक्षा हे सोपं आहे, मी हे करतो. किंवा ग्रॅज्युअली आपल्याला जर तेही नाही जमलं, तर क्लाउडसारखं करू शकतो किंवा अजून एखादी वेगळी गोष्ट. जेणेकरून काय होतं, की आपल्याला एक स्कोप भेटतो, एक प्लॅटफॉर्म भेटतो, की माझा इंटरेस्ट कशात आहे हे बघण्याचा. सो मला असं वाटतं, की इंटरेस्ट आणि सॅलरी ह्या दोन्ही गोष्टी मॅच करत असताना इंटर्नशिप केल्या पाहिजेत. म्हणजे फ्री असो, पेड असो, कसेही असू द्या, पण करा. का? कारण त्यामुळे एक संधी भेटते आपल्याला. हे सगळ्या गोष्टी जवळून बघण्याचा, की इंडस्ट्रीत काम कसं चालतं, प्रोजेक्ट कसे असतात, टास्क दिल्यावर काय प्रेशर येतो, काय वाट लागते, सबमिट नाही केल्यावर कसे बोलणे वाजतात, केल्यावरती किती शाबासकी मिळते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. म्हणजे आपण ॲटलीस्ट मच बेटर वेनी ट्रेन होतो आणि आपल्याला आपला अंदाज येतो, की नाही मला ही गोष्ट जमते, मी याच्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतो. पण हीच गोष्ट जर लास्ट इयर नंतर कळाली, तर तेव्हा मग काहीच करता येत नाही. का? कारण 2-3 महिन्यात जॉब सोडला तर दुसरी कंपनी जॉब देत नाही. बरोबर. मिळालेला जॉब पण चालला जातो. सो त्यापेक्षा एक्सप्लोर करा आणि आत्ता हा विचार करू नका, की मला पैसा किती भेटतोय. कारण आय-टीमध्ये एक सिंपलचं लॉजिक आहे. जर तुमच्याकडे चांगलं स्किल आहे, तर तुम्ही तेवढा आउटपुट देता, तुम्हाला तेवढा पगार मिळणारच मिळणार. पहिला फोकस हा ठेवा, की मला शिकायला काय भेटतंय. जेवढं जास्त शिकायला भेटेल, तेवढी जास्त सॅलरी भेटेल. पण आपण जर म्हटलं, नाही मला एवढंच पॅकेज पाहिजे, तर तेवढ्या पॅकेजसाठी आपण तेवढे कॅपेबल आहे का हे आधी बघा. जर माझी कॅपॅबिलिटीच नाही आहे तेवढी, तर मी एक्स्पेक्टेशन ठेवणं चुकीचं. त्यासाठी सिंपल लिटमस टेस्ट आहेत. तुम्ही 4-6 लाख पगार असणाऱ्या कंपन्यांचे फक्त 2 इंटरव्ह्यू द्या, तुम्हाला तुमची लेव्हल कळेल. इतकं सिंपल. नाही झालं 3 लाखावर या, 2 लाखावर या. मी तर म्हणते कुठून तरी सुरुवात करा. कारण बरोबर. की गॅप जर झाला, तर हा करिअरमध्ये सिन्सिअर नाही. हा मेसेज जातो, की "अरे तू तर टाईमपास केला, म्हणजे तुला पैशाची गरज नाही. तू जॉबची गरज नाही. पण तुला आता का गरज?" त्यापेक्षा जर तुला 2-2 वर्ष घरचे सांभाळतात, तर आम्ही आता जॉब का देऊ? मग इथून पुढे घरचेच सांभाळतील. त्यापेक्षा तुम्हाला जर नीड आहे, तर तुम्ही थर्ड इयर नंतर पहिले इंटर्नशिप करा. स्वतःचे प्रोजेक्ट स्वतः बनवा. छोटा का प्रोजेक्ट असेना, पण स्वतःचा स्वतः बनवा. क्रिएटिव्हिटी वाढवा, कारण त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. आज आपण म्हटलो, की नाही, मी थर्ड इयरला मला कॉलेज एन्जॉय करायचं आहे. लाईफमध्ये एन्जॉय असं काहीच नसतं सर. मानलं तर सुख आहे. म्हणजे खरंच. सगळ्यात महत्त्वाचं कामात एन्जॉय करणं एक्झॅक्टली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात जास्त एन्जॉय होतो. एक्झॅक्टली. म्हणजे आज एखादा कोड छान जमला, सॉल्व्ह केला, आनंद वाटला पाहिजे. म्हणजे मला कधी आनंद वाटतो, की ज्यावेळेस मी ठरवलं, की नाही मला दिवसभर एफर्ट टाकायचे. मी टाकले, मला छान झोप येते. का? कारण रिझल्ट येणार आहे ते मला माहिती आहे. ही जर्नी पाहिजे, की नाही मी 4 इंटर्नशिप केल्या, अरे ही अशी ती तशी, पण मेहनती पाहिजे. जो मेहनत करतो, ज्याचा पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे, जो एक्सप्लोर करतो, त्याला चांगलं पॅकेज मिळतंच मिळतं. आता हे आपलं झालं की जे इंजिनिअरिंग करतात, पण हं. आता बऱ्यापैकी MCA करूनही IT कंपनीत जातात. मग ही MCA वाले मागे का पडतात? अ, त्याला काही रिझन्स आहेत सर. मी पण हे खूप वेळा कॉमनली पाहिलंय. त्यांचं रिझन फार वेगवेगळे आहे. जसं की आता इंजिनिअरिंगचा माईट बी करिक्युलम थोडासा डिफरंट असू शकतो किंवा एक डिफिकल्टी लेव्हल असू शकते त्या गोष्टींची. सो मला असं वाटतं की बेसिकली टीचर्स क्वालिटी असू शकते, कॉलेजच्या लेव्हल्स असू शकतात. तर ह्या गोष्टी कारण की इंजिनिअरिंगमध्ये पहिली गोष्ट असते डिसिप्लिन सर. ते प्रत्येक कॉलेज ती गोष्ट शिकवतं, की तुम्हाला त्या वेळेत रीच व्हायचं आहे. एव्हरी सेमिस्टरला तुम्हाला 5 to 10 एक्झाम द्यायचे आहेत. दॅट इज ऑन द कंपल्सन बेसिस. किंवा जर तुमचे बॅकलॉग लागले, तर तुम्हाला चांगल्या कंपन्या घेणार नाहीत. तर हा एक प्रेशर आहे. किंवा याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंटचाही पार्ट थोडासा बोलेल, की इंजिनिअरिंगला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते पॅरेंट्सची. तर ऑब्व्हियसली तो एक प्रेशर असतो, पीअर प्रेशर असतो, की नाही माझ्या आई एवढा खर्च केलाय, तर मला करायचं.
पण लोकांचा असा गैरसमज झाला आहे, की मी जर MCA केलं तर माझं लेव्हल इंजिनिअरिंग एवढी होईल. पण तसं नाही आहे. तसं अजिबात नाही आहे. त्याचं मेन रिझन हे की ती क्वालिटी पाहिजे त्या मुलामध्ये, की जर इंजिनिअरिंगचा आणि MCAचा मुलगा सोबत आहे, तर MCAच्या मुलाला ज्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या नाही आहेत. आता समजा एखादा मुलगा आहे, त्याला शिकवलंय फक्त बेसिक पायथॉन प्रोग्रामिंग. पण इंजिनिअरिंगमध्ये अजून 4 सब्जेक्ट जास्त झालेले असतात, की जे त्याला पुढे जाऊन हेल्प करतात. सो मग रिमेनिंग जे जनरेटिव्ह एआय आहे किंवा रिमेनिंग जे स्पेशलायझेशन आहे, हे त्यांनी स्वतः तरी शिकलं पाहिजे. हा मेन गॅप आहे, की त्यांना असं वाटतं, की आम्हाला जे शिकवलं गेलं तेच फायनल असेल. तसं नाहीये. इंडस्ट्रीमध्ये जे पाहिजे, मग ते इंजिनिअर लोकांना का सॉल्व्ह होतं? मग तुम्हाला सॉल्व्ह का होत नाही? कारण कुठेतरी करिक्युलम डिफरन्स आहे. सो माझं काय म्हणणं आहे, की आता फॉरगेट अबाउट द डिग्री, की MCA असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, ते मॅटर करत नाही. कारण सगळ्यांना इक्वल संधी मिळते. मॅटर हे करतं, की आज तुमच्याकडे काय स्पेशलायझेशन आहे, त्याचं किती इन डेप्थ नॉलेज आहे. माझ्याकडे एक स्टुडंट आहे MCAचा सोलापूरचा. तर त्या विद्यार्थ्याला आमच्या इथे आल्यावर कळालं, की अरे हे तर याच्यामध्ये तर खूप मोठ्या गोष्टी आहेत, की लाइक डेटा सायन्समध्ये इन डेप्थ स्पेशलायझेशन खूप आहे. कारण की जर ते शिकलं तर आपल्याला एआय सारखे जॉब मिळू शकतात किंवा जनरेटिव्ह एआय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे जॉब मिळतात. हे त्याला जेव्हा कळालं ना, तर त्या मुलाचा एक सिंपल क्वेशन होता, की मी ह्याच्यासाठी काय शिकू? तर आम्ही त्याला गाईड केलं, की अरे त्याच्यासाठी हे जे असतो, हे सगळं लागतं. सो ज्या मुलाने डेटा अॅनालिस्टसाठी ॲडमिशन घेतलंय, तो मुलगा डेटा सायन्सचे सगळे अल्गोरिदम लिहितोय स्वतःच. म्हणजे जरी डिग्रीमध्ये त्या गोष्टी कव्हर नाही झाल्या, तरी तो स्वतः ते अपग्रेड करतोय कारण त्याला त्या गोष्टीचं इम्पोर्टन्स आहे, की जर आज मी माझं करियर जनरेटिव्ह एआयनी सुरू केलं, तर मला नक्कीच 15-20 लाखाचं पॅकेज पुढच्या 2-3 वर्षात भेटणार आहे. हे त्याला आत्ता माहिती कारण त्याला त्याचा गाईडन्स दिला गेलेला आहे. तर त्यामुळं MCAची मुलं मागं आहेत त्याचं वेगवेगळे रिझन असू शकतात. मे बी कॉलेज असेल, कल्चर असेल किंवा माईट बी करिक्युलम असेल. पण ते घेऊन न बसता, आत्ता माझ्याकडे काय स्पेशलायझेशन आहे इथं फोकस करून मला कशात जास्त पगार मिळेल, इथं फोकस करणं गरजेचं आहे आणि ठरवलं ना 4-6 महिने खूप झाले, की एखाद्या मुलाने ठरवलंच, की नाही मला करायचंच आहे. तर तेवढे पण मोर दॅन इनफ आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये पण एक ठराविक पॅटर्ननी इंटरव्ह्यू असतो. ते फार अगदी तुमचं नॉलेज क्रॉस चेक करायला सगळेच कोड नाही विचारत. एखाद 2 तुम्हाला लिटमस टेस्टसाठी विचारतात. तुमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला विचारतात. तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं स्कोप देतात. तुम्ही तेवढं जरी लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून एक्सप्लेन केलं अर्धा तास, तरी पण ते हायर करतात. नेसेसरी नाही आहे, की तुम्हाला सगळेच अल्गोरिदम डीपमध्ये यायला पाहिजेत. एक जरी प्रॉपरली एंड टू एंड माहीत असेल ना, तरी कुठली लायब्ररी कुठं वापरायची आहे, कुठला डेटाबेस कसा कनेक्ट करायचा आहे आणि प्रोजेक्टमधून आउटपुट काय लेव्हलनी कशासाठी काढलं गेलं एवढं जरी समजून सांगितलं, तरीसुद्धा ते हायर करतात. पण तिथपर्यंत जाण्यासाठी पहिलं तर एक माइंडसेट पाहिजे ना, की मला एवढं कमवायचं आहे, त्यासाठी मग मला हे शिकायचं आहे. तर मला असं वाटतं, की तिथं फोकस करण्यापेक्षा स्पेशलायझेशनवरती फोकस करा, जेणेकरून ही बराबरी राहणारच नाही किंवा हा डिफरन्स वाटणारच नाही असं. मॅडम, मी लेटेस्टमध्ये काही गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, की एका सीडीला 1 CRचं पॅकेज मिळवता येतं. पण काही मुलं आहेत, की दुसरीकडे बेरोजगार आहेत. तर मग हा डिफरन्स का? आता आपण असं नेहमीच बघतो सर, बाकी न्यूजपेपरवरती खूप वेळा येतं, की एखाद्या मुलाला एवढं सोबत काही दिवसांनी त्याचा इंटरव्ह्यू पण येतो सर. मला असं वाटतं, की त्या न्यूजपेक्षा तो इंटरव्ह्यू बघावा. प्रत्येकाने बघावा. त्याचं रिझन हे, की त्या व्यक्तीची किंवा त्या विद्यार्थ्याची काय जर्नी आहे, त्याने किती प्रॅक्टिस केली होती, हे बघणं गरजेचं आहे. आज आपण मोठ्या लोकांची पुस्तकं का वाचतो सर? कारण की त्यांचं यश जे आहे, तर ते आपल्याला माहितीच आहे. पण ते का आहे, हे त्यांच्या जर्नीतून कळतं. बरोबर. की ते 10 वेळा फेल झाले. म्हणजे आपल्यामध्ये फेल्युअर पचवण्याची शक्ती येते. तसंच ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या CRचं पॅकेज मिळतं, तर पहिलं तर हे बघायला पाहिजे, की त्याने किती कोड सॉल्व्ह केले एका दिवसात. त्याने किती तास अभ्यास केला. त्याने कुठल्या-कुठल्या साईटचा रेफरन्स घेतला आणि महत्त्वाची गोष्ट इंटरव्ह्यूमध्ये त्याला काय लेव्हलचे क्वेश्चन विचारले आणि त्यांनी ते किती क्विकली सॉल्व्ह केले. तर ही तफावत असण्याचं मेन रिझन हेच आहे, की सर जे लोकं प्रॅक्टिस करतात. आता समजा बघा ना, एखादा मुलगा आपण ऐकतो 21 वर्षातच UPSC क्रॅक करतो. एखादा 30ला पण नाही करू शकत. मग हा डिफरन्स काय आहे? बुद्धिमत्ता हा एक भाग आहे, नक्कीच आहे. पण त्यासोबत प्रॅक्टिस पण महत्त्वाची आहे ना. क्लासमध्ये बरोबर. प्रत्येकच विद्यार्थी हुशार नसतो. पण एका ठराविक एज लिमिटनंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या स्तरावरती काहीतरी चांगली कमाई करत असतो. का? कारण की बुद्धिमत्तेनंतर येते प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन हे पण मॅटर करतं, की एखाद्याने ठरवलं, की मी रोज किती झालं तरी 50 कोड सॉल्व्ह केल्याशिवाय झोपणारच नाही. त्याला CR नाही, त्याला 2 CRचं पॅकेज मिळेल. पण ते ठरवून चाललं पाहिजे ना, की नाही ठीक आहे. आपल्याकडे कसं आहे ना सर 15 कोर्स सॉल्व्ह केले पोरं दमून जातात. अरे, मी एका महिन्याचा अभ्यास केला. सो असं नाही केलं पाहिजे. एक्झामच्या आधी अभ्यास करायची जर सिस्टम आणि सवय असेल ना, तर मग खरंच नाही CRचं पॅकेज मिळू शकत. पण जर निस्वार्थी राहून रोज अभ्यास केला, की नाही माझा हा वीक पॉइंट आहे मला माहिती मला ही गोष्ट जमत नाही.
पण जर मी ठरवलं की नाही मला रोज 50 कोड करायच्यात, मी ते केल्याशिवाय झोपणार नाही, मला झोपच येणार नाही, तर का नाही भेटणार? सो इट्स ऑल अबाउट द प्रॅक्टिस, की जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तेवढं तुमचा ब्रेन अजून जास्त थिंकिंग करेल आणि तो डेव्हलप होईल. दॅट्स इट. दुसरं काहीच रिझन नाही आहे. आणि बेरोजगारीचं पहिलं रिझन हे सर, की अवेअरनेस नाही आहे. करेक्ट ठिकाणी करेक्ट व्यक्ती पोहोचत नाही. म्हणजे 2-2 हजाराच्या ज्या लाईन असतात आय टी पार्क्समध्ये, त्याच्यामधले हार्डली 20च पोरांना माहिती असते की इथं काय इंटरव्ह्यू प्रोसेस आहे. इथं मला काय विचारलं जाणार आहे आणि तिथे मला काय सॉल्व्ह करायचं आणि त्याचा मी अभ्यास करून आलोय. तुम्ही कधी पण बघा. आता आमचा एक स्टुडंट ना मगरपट्ट्यामध्ये प्लेस झाला. मी त्यांना जस्ट विचारलं, की "किती मुलं होते?" म्हणे 450 होते. "किती शॉर्टली झाले?" म्हणे 20. बापरे! ॲप्टिट्यूड मोठा टेस्ट आकडा होती. आहे. हो, ॲप्टिट्यूड टेस्ट होती. म्हटलं, "किती क्वेश्चन होते?" म्हणे 50. वेळ 20 मिनिट. मार्क 30. "तुला किती पडले?" म्हटलं 30. का पडले? तर म्हणे ते पझल आणि कॅलेंडर हे मी बाय हार्ट करून गेलो होतो. मला माहिती होतं त्या कंपनीच्या ॲप्टिट्यूडमध्ये हे विचारतातच म्हणून. म्हणजे पझल म्हणजे काय, की ए टू झेड जे अल्फाबेट आहेत ना, तर त्यांना नंबरिंग जर आपण केलं ना 1 to 26, तर त्या नंबर्सचं जर आपण ॲडिशन केलं तर एक वेगळा नंबर येतो. तर आपल्याला असं दिलेलं असतं, की ACDHचं आकडा काय येईल? तर जर आपल्या डोक्यात ते आधीपासून आहे किंवा आपण नंबर ऑफ टाईम जर ते सॉल्व्ह केलं, तर आपल्याला क्विकली आन्सर येतं. बरोबर. म्हणून कमी वेळेत जे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात मुलं, ते जास्त क्विकली कंपन्या अडॅप्ट करतात किंवा त्यांनाच ते पुढे घेऊन जातात. तर त्यामुळे जर तुम्हाला त्या लेव्हलला जायचं असेल, तर तुम्ही त्या लेव्हलने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ना की डिस्ट्रॅक्शन्स. कारण डिस्ट्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ लाईफ. बट दिस शुड नॉट बी द लाईफ. असंच मी म्हणेल. मॅडम, मी खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. काय होतं, की बऱ्याचदा आपण विद्यार्थ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करतो, हं. की काय असायला पाहिजे, काय करायला. पण मला असं विचारायचं आहे, की कंपनी विद्यार्थ्यांमध्ये काय पाहते? विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा ठेवते त्या कॅन्डिडेटकडून आणि कोणत्या पोझिशनसाठी काय स्किल त्यांच्यात पाहते? खूप चांगला प्रश्न विचारला सर, हं, कारण ह्याची खरंच नीड आहे. हं, आपण बघू शकतो, की आय-टी कंपन्यांचे जे क्लायंट आहेत, ते ऑब्व्हियसली UK, US किंवा बाहेरचेच आहेत, हं, की ज्यांची मिनिमम गरज आहे, की बाबा इंग्लिशमधून कन्व्हर्सेशन व्हावं. हा पहिला फॅक्टर झाला. हं, इंग्लिश प्रॉपरली आलं पाहिजे. बोलल्यानंतर समोरच्याला समजलं पाहिजे. हा पहिला फॅक्टर झाला. दुसरं हे झालं, की जर मी आज माझी कस्टमाइज रिक्वायरमेंट जर आपल्या डेव्हलपरला देतोय, तर डेव्हलपरला ती इझिली अंडरस्टँड झाली पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावरती पटकन वर्क झालं पाहिजे. या 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, की जर एखादी रिक्वायरमेंट जर प्रॉपरली फुलफिल होत नसेल किंवा ती जर आउट ऑफ स्कोप असेल, तर हे सुद्धा कॉन्फिडेंटली सांगितलं गेलं पाहिजे ॲज अ डेव्हलपर. बरोबर. तर ह्या बेसिक क्वालिटी असल्या पाहिजे, की बाबा आपल्यातली कॉन्फिडन्स लेव्हल चांगली पाहिजे. आपलं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे आणि टेक्निकल नॉलेज तर स्ट्राँग पाहिजे, कारण त्याच्यावरतीच आपल्याला सॅलरी पॅकेज ठरतं. तर कस्टमर जो जसा आहे, तसंच आपल्याकडे रिप्रेझेंटेशन पाहिजे. सो म्हणजे अगदी फार हाय क्लास इंग्लिश यायला पाहिजे असं नाही, पण ॲट अंडरस्टँड व्हायला पाहिजे, या लेव्हलचं पाहिजे. सो त्यामुळं जर आय-टी कंपनीमध्ये जॉबचा आपण ट्राय करतोय किंवा बघतोय, तर आपण पहिलं हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की बाबा तिथली जर रिक्वायरमेंट इंग्रजी आहे, तर मला इंग्रजी आलं पाहिजे. हं, तिथली रिक्वायरमेंट जर हायली प्रोफेशनल आहे, तर मला तसं रिप्रेझेंट करता आलं पाहिजे आणि जर त्यांचे प्रॉब्लेम जर मला सॉल्व्ह करायचे असतील, तर माझं कोडिंग नॉलेज स्ट्राँग पाहिजे. तर ह्या बेसिक गोष्टी कंपनी नेहमी कॅन्डिडेटमध्ये बघत असते असं. आता आय-टीमध्ये जॉब मिळवण्यासाठी बरेच लोकं कोणत्या मोठ्या चुका करतात? ऑनलाईन पोर्टलवरती जॉब ॲप्लिकेशन अर्ज टाकतात आणि वाट बघत बसतात. हं, कारण की ऑनलाईन जे पोर्टल्स आहेत, तर ते फ्रेशरसाठी बनलेच नाही. हं, कसे नाही बनले? कारण की एका वर्षी 12-15 लाख इंजिनिअर बाहेर पडतात किंवा डिग्री होल्डर बाहेर पडतात इन जनरली. तर आज एखादा रिक्रुटर जो आहे, तर तो ऑनलाईन पोर्टलवरती ही सर्च नाही करत, की मला इंजिनिअर पाहिजे. बरोबर. तो काय सर्च करेल, की मला HR पाहिजे, मला सॉफ्टवेअर डेव्हलपर पाहिजे आणि तो फिल्टर लावेल, बरोबर? प्रत्येक व्यक्तीकडे दिवसभरातले 8 तास असतात कॉलिंगसाठी. त्याची कॅपॅसिटी 50 कॉलची फार तर फार किंवा लय डोक्यावरून पाणी 100. हं, आज आपला लाखांमधला डेटा आहे. तो खरंच पोहोचणार आहे का प्रत्येक व्यक्तीसोबत? नाही ना. जाणार आहे का? नाही जाणार. कारण सर्च क्रायटेरियामध्ये 3 गोष्टी असतात. पहिलं असतं स्किल, दुसरं असतं डेजिग्नेशन आणि तिसरी गोष्ट असते कंपनी. या 3 गोष्टींनी कुठले याच्यावर आपल्याला सर्च करतात. आता ॲज अ फ्रेशर आपल्याकडे कंपनी पण नाही. ॲज अ फ्रेशर आपल्याकडे डेजिग्नेशन नाही आणि आपल्याकडे जे स्किल आहे, आपण ते नीट टाकलं नाही. आपल्याला कशाला समोरची कंपनी हायर करेल? आता बरोबर. समजा एखादा डेव्हलपर म्हणून रिझ्यूम अपलोड करतो. तो टाकतो जावा. फक्त जावा जर एचआरने टाकलं, तर त्याला 10 लाख अर्ज येतील. फक्त जावाचे. खरंच तो करेल का? ऑब्व्हियसली तो अजून काहीतरी स्किल सेट टाकेल. ऑब्व्हियसली तो स्प्रिंग हायबरनेट काहीतरी स्पेशलायझेशन टाकेलच ना. मग ते जर आपल्याकडे नसेल, तर आपल्याला ते रिझ्यूमे शॉर्ट लिस्टिंगमध्ये येणार आहे का? नाही येणार. आणि आजकाल फ्रेशरला जॉब कोण देतं?
बरोबर. फ्रेशरला जॉब कोण देतं? जॉब मिळतो स्पेशलायझेशनवाल्याला, की ज्याच्याकडे ते स्पेशलायझेशन आहे, ज्याच्याकडे इंटर्नशिप आहे, ज्याच्याकडे काहीतरी सर्टिफिकेशन आहे, त्याला जॉब मिळतो. कारण कंपनी फ्रेशरला ट्रेन देण्यात का वेळ खर्च करेल? हं. त्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीच आहे. मॅक्सिमम कंपन्या ह्या हायर करतात त्यांच्या कामासाठी, बेंचवर ठेवण्यासाठी नाही. त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यामुळं फ्रेशरनी पहिली चूक ही टाळली पाहिजे, की ऑनलाईन अपलोड केला आणि वाट बघत बसला. दुसरी गोष्ट, ज्या मोमेंटला ते रेफरन्सेस घेतात किंवा रेफरल घेतात, त्या मोमेंटला पहिला प्रश्न हा पाहिजे, की रोल काय? काम काय? जबाबदारी काय? आणि मला काय अभ्यास करायचा आहे? मला रेफरन्स दिला म्हणजे माझं काम झालं. हां, मी मजेत. असं ही सगळ्यात मोठी चूक आहे. ही टाळली पाहिजे. कारण मॅक्सिमम मुलांना असं वाटतं, की "अरे, हा तर माझा काका आहे, हे तर माझे चुलते आहेत, माझं काम तर झालंच. अभ्यासच नाही करत." असं नाही ना. पण ती कंपनी ज्यावेळेस तुम्हाला 4 पैसे देणार आहे, त्यावेळेस ती एक्स्पेक्ट करणार आहे ना, तुम्हाला हे काम येतं का? अगदी बरोबर. सो त्यावेळेस तुम्ही त्यांना हे विचारा, की इथे रोल काय आहे? इथे काम काय आहे? आणि त्याचा अभ्यास करून 4 दिवस लेट जा. पण अभ्यास करून जा. हं. कारण तुम्ही घाई करून गेलात, तुमचं सिलेक्शन नाही होणार. रेफरन्सेस काय रोज मिळत नाही. ही झाली दुसरी चूक. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, मॅक्सिमम मुलांना ऑनलाईन क्लास शिकायची सवय असते ऑनलाईन. कारण ईझी आहे. लॅपटॉपमध्ये भेटते, मोबाईलमध्ये भेटते, खूप ईझी आहे. 10 टाईपचे सर्टिफिकेशन टाकतात, पण येत काहीच नाही. खरंच येत असेल तरच लिहा त्या रेझ्युमीमध्ये, नाहीतर लिहूच नका. कारण शॉर्टलिस्ट होऊन पण काहीच होणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची चूक आहे. कारण फ्रेशरला हेच माहीत नाही, की रेझ्युमीमध्ये काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं. मला तर असं वाटतं, की तुम्ही एकच स्किल लिहा, पण ते प्रॉपर लिहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला डेव्हलपर बनायचं, तर त्याने सॉफ्टवेअर डेव्हलपर एवढंच लिहा. त्याच्यामध्ये एक लँग्वेज लिहा. त्या लँग्वेजबद्दलच्या 10 गोष्टी लिहा. पण याचा अर्थ तुम्ही लगेच क्लाउड लिहिलं, लगेच कुबरनेटिस लिहिलं, DevOpsचे टूल लिहिले. कशासाठी लिहिले, की तुम्हाला तो स्कोर मॅच करायचा काय गरज आहे त्या स्कोरची? कारण ऑनलाईन होणारच नाही सिलेक्शन आपलं. हं. आपण ऑफलाईन जातो. एवढं स्ट्राँग रिफ्लेक्शन ठेवा, की मी माझ्या रेझ्युमीमध्ये जे लिहिलं ते सगळं मला येते तरच लिहा. पण जर ते रिफ्लेक्शन नसेल, तर ते कशाला लिहिताय? कारण असं खूप वेळा होतं, की हा रिझ्यूमे स्क्रिप्टेड. इनफॅक्ट काही-काही मुलं ChatGPTवरून रिझ्यूमे क्रिएट करून घेतात आणि ते डिटेक्ट करण्याचे पण एचआरकडे टूल आहेत, की अरे हा तर डिग्री होल्डर आहे. याने 25,00,000 खर्च केले डिग्रीला आणि ह्याला सुद्धा रिझ्यूमे बनवता येत नाही. ते तुम्हाला शॉर्टलिस्ट का करतील? कारण एआय जनरेटेड रिझ्यूमेचं सुद्धा डिटेक्शन सिस्टम आहे सर. कारण की एवढं खर्च करून युनिक बनवा. तुमच्यामध्ये प्रत्येकाला काहीतरी युनिक बघायचं की तुमचं करियर ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, तुमचं स्किल पाहिजे, तुमची डिग्री पाहिजे, तुमच्या हॉबीज पाहिजे. हं. तुम्ही इतरांचं कॉपी मारताय आणि समोरच्या रिक्रुटरला कळायला फारसा वेळ काही सेकंडमध्ये कळतं. ते तुम्हाला कॉल करतीलच का? बरोबर. आपण काय करतो टेम्प्लेट घेतो. सगळंच कॉपी करतो. कधी-कधी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, ते जे बॉटमला येतं ना, की धिस रिझ्यूमे जनरेटेड बाय धिस वेबसाईट ते सुद्धा येतं. हे सगळ्यात डाउन आहे. म्हणजे मला तर बोलायला म्हणजे हसायला पण येते मला. पण वॉटरमार्कवाले रिझ्यूमे असावेत का सर? आपण 4,00,000चा जॉब कॉल एक्स्पेक्ट करतो. आपण लाखोचं पॅकेज एक्स्पेक्ट करतो. आपला रिझ्यूमे सिंगल पानाचा का असावा, तो स्वतःचा असावा. बरोबर. तो क्रिएट केलेला असावा आणि आपल्यामधली इनिक्वालिटी तिथं असावी, की आपण जे आहेत ते समोर. सिलेक्शन होणारच होणार. हे नेसेसरी नाहीच आहे, की रेझ्यूममध्ये 10 गोष्टी पाहिजे. 2च गोष्टी प्रॉपर पाहिजे आणि ते आपल्याला आल्या पण पाहिजेत. तर या काही चुका आहेत, ह्या टाळल्या पाहिजेत, की बाबा ऑनलाईन अपलोड केला, वाट बघत बसलो, रेफरन्स घेतला, अभ्यास नाही केला किंवा रेझ्युमीमध्ये एवढं सगळं लिहिलं, की त्यातलं काहीच येत नाही. म्हणजे तो स्क्रिप्टेड झाला. ह्या 3-4 चुका टाळल्या ना, तर जॉब नक्की भेटतात पोरांना. आजच्या सिच्युएशनमध्ये हां. मार्केटमध्ये जर मोठा पगार किंवा आय-टीमध्ये मोठं पॅकेज मिळवायचं असेल, हं. तर ते कोणते टॉपचे स्किल आहेत, जे कॅन्डिडेटने शिकले पाहिजेत? ओके. तर पहिला स्किल सेट होतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे जसं हॉटेलचे कुक आहे. टेस्टसाठी माणूस एवढ्या दूर जातो. जगात पैसा नाही असं नाहीये. पण त्या डिफरंट टेस्टसाठी मला तिथं जायचंय म्हणून तो जातो. तसंच ॲज अ डेव्हलपर जर हायेस्ट पेइंग पॅकेज पाहिजे असेल, आयदर बॅकएंड, आयदर फ्रंट एंड हे यायलाच पाहिजे. त्यानंतर आता आपण म्हणतो एआय आलं मार्केटमध्ये. तर जनरेटिव्ह एआय आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे. हे सगळे जॉब जे आहेत, तर त्याच्यामध्ये हायेस्ट पेइंग जॉब मिळतो. आज आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला एवढा पगार जास्त का मिळतो जर बघितलं, तर काय प्रॉम्प्ट द्यायची हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे. ते बरोबर. जर नाही कळालं तर सगळं वेगळ्या वेनी जाऊ शकतं किंवा वेळ वेस्ट होऊ शकतो. किंवा त्यानंतर डेटा सायन्स आपण बघू शकतो, की डेटावरती जर आज सगळी इंडस्ट्री चालली आहे, तर त्या डेटावरती मी काय असं वर्क करू जेणेकरून माझ्याकडे माझा कस्टमर पुन्हा-पुन्हा येईल, माझा रेव्हेन्यू जनरेट होईल किंवा मला आहे त्या सिस्टममध्ये चांगलं बेटर इन्साईट्स क्रिएट करता येईल, मला चांगला रेव्हेन्यू जनरेट करता येईल आणि त्यानंतर मशीन लर्निंग असेल, एआय असेल, तर हे सगळं शिकण्यावरती मी फोकस केला पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग करून कमीत कमी वेळेमध्ये मी चांगलं ॲप्लिकेशन बनवू शकतो. तर हे सगळे स्किल सेट आहेत, की ज्याच्यामध्ये जास्त पगार भेटतो. पण मुद्दा काय आहे, की आपल्याला डायरेक्ट एआय इंजिनिअर बनायचं आहे. पण असं नाहीये. आपल्याला पायथॉनपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यानंतर डेटाबेस, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स ते सगळं आल्यानंतर आपल्याला अल्गोरिदम येणार आहे.
बरोबर. तर ते पेशन्स ठेवले पाहिजेत, की नाही ठीक आहे, मला बेसिक पायथॉन लँग्वेज आली, मला डेटाबेस आला, त्यानंतर मला मॅथेमॅटिक्स प्रॉपरली येते, तर मी ते काम प्रॉपरली आता करतो. तर हा थोडासा ट्रॅक मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या मुलाला कदाचित डेटा सायन्समध्ये 5 वर्षांमध्ये खूप चांगलं यश मिळतं, काहींना पहिल्याच वर्षी मिळतं. पण मग तोपर्यंत आपला रोड मॅप काय पाहिजे, की 5 वर्षानंतर मला जर तेवढं पॅकेज पाहिजे 20-25 लाख, तर तो स्किल सेट मी स्टेडीली स्टेप बाय स्टेप शिकला पाहिजे. काही-काही उदाहरणं खूप भारी आहे सर. काही-काही मुलं 9-9, 10-10 तास काम करतात, अभ्यास करतात, की त्यांनी ठरवलंय, की मला ॲप्टिट्यूडला एवढा वेळ द्यायचा आहे, मला कम्युनिकेशनला एवढा वेळ द्यायचा आहे आणि मला माझ्या टेक्निकलला एवढा वेळ द्यायचा आहे आणि ते देणारच ते करणार. त्याला हमखास रिझल्ट आहेत. पण काही-काही मुलांचं नाही होत कॉन्सन्ट्रेशन, नाही फोकस होत. मग त्यांनी ॲटलीस्ट तेवढं जास्त दिवस तरी दिले पाहिजेत. एका दिवसात जास्त वेळ देता येत नाही, तर जास्त दिवसात कमी-कमी वेळ द्या, पण द्या. कारण तेवढा वेळ दिल्याशिवाय तुम्ही डेव्हलप होणार नाही, तेवढे चांगले पॅकेज मिळणार नाही. कारण कंपनी इंडस्ट्री द्यायला बसली, तुम्हाला घेता यायला पाहिजे. कारण की जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, तर दुसऱ्या कोणाला तरी सिलेक्शन मिळतंय आणि तुम्हाला मिळत नाही, तर ते देतीये. पण तुम्हाला मिळवण्यासाठी तेवढा स्किल सेट आला पाहिजे ना. आणि कॉन्फिडन्स हा अभ्यासाने येतो, बरोबर. प्रॅक्टिसने येतो. तो असाच येत नाही. कारण एखादा मोटिव्हेशनल स्पीकर येईल, बोलेल, "अरे सब कुछ अच्छा है." म्हणजे लगेच मोटिव्हेशन मिळालं का? नाही. अच्छा तर तेव्हाच बनेल ना, ज्यावेळेस तुम्ही मनातून अभ्यास कराल. आज एखाद्या इंटरव्ह्यूची तुम्ही 4ही राउंडची तयारी करून गेलात, तुम्हाला किती भारी वाटेल? छान वाटेल ना, "अरे नाही मला सगळं येतं." एखादा क्वेशन "अरे नाही, याची मी तयारी केली होती." पुढचा क्वेशन विचारा, "सर मी रेडीच आहे." कारण हे सगळं प्रॅक्टिसने येतं. तर त्यामुळे जर चांगल्या पगारासाठी जर चांगला स्किल सेट शिकायचा असेल, तर तो डेटा सायन्समध्ये फोकस करा, डेव्हलपमेंटमध्ये करा, इथे एनर्जी पुट करा. एखाद्या गोष्टी फार जसं की डेटा अॅनालिस्ट, AWS क्लाउड खूप सोप्या गोष्टी आहेत, पण काम सपोर्टचं आहे. जसं की आपलं मगाशी बोलणं झालं. काही लोकांना 5 वर्षानंतर पण 3च लाखाचं पॅकेज मिळतं. कारण ते अजूनही घाबरून आहेत, की मला इंग्रजी येत नाही. तर मग जर तुम्ही असा फिअर फॅक्टर ठेवला, तर मग नाही मिळणार. आपण सुरुवातीला बाईक चालवताना घाबरतो. बरोबर. पण तीच बाईक जेव्हा 6 महिन्यानंतर चालवायला लागतो चांगली, त्यावेळेस आपण कॉन्फिडेंटली जातो. हात सोडून चालवतो. नाही, तसं नाही केलं पाहिजे. पण ॲट लीस्ट हं. आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर. जेणेकरून तो फिअर फॅक्टर निघून जाईल आणि आपल्याला आपल्या पद्धतीने चांगलं पॅकेज मिळवता येईल. बरोबर. आता ह्याच्यात अजून एक छोटासा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतो, की ज्यावेळेस इंटरव्ह्यूला आपण अप्रोच होतो, तर हं. सेल्फ इंट्रोडक्शन किती स्ट्राँग असलं पाहिजे? 80% टेक्निकल पाहिजे. कारण ते एचआरच्या कामाचं आहे. हं. आणि 20% हे सेल्फ इंट्रो पाहिजे. हं. मी कोण आहे? कुठे राहतो? किती सिबलिंग्ज आहेत? आई-वडील काय करतात? एज्युकेशन डिग्री काय आहे? पास आउट इयर काय आहे? आणि माझं लोकेशन काय आहे? हं. हे सगळं आपल्याला पहिले 20% मध्ये कव्हर करायचे. कारण आपल्यामध्ये इंटरेस्ट तर नंतर तयार होईल. जर हं. आपलं टेक्निकल चांगलं असेल तर. कारण एचआर बघतात ते टेक्निकल गोष्टीसाठी. त्यांना एका रोलसाठी एक व्यक्ती पाहिजे, ज्याला ते काम जमतंय की नाही हे बघायचं. पहिली तर ती गोष्ट आहे. मग त्या टेक्निकलमध्ये काय असलं पाहिजे, की आता जर मी टेक्निकल इंटरव्ह्यू देतो, तर त्याचा रेफरन्स मी कुठून घेतला, की तुमच्याकडे ही व्हॅकन्सी आहे, याच्यामध्ये हे स्किल सेट आहे आणि याच्यामध्ये ही जबाबदारी आहे, हे सगळं मला येतंय आणि मी तुमचा खूप चांगला रिसर्च केलाय. मला कंपनीबद्दल सगळं माहिती आहे आणि आता तुम्हाला रिक्वायरमेंट आहे आणि त्याचप्रमाणे मलाही ते स्किल सेट आहेत, मलाही ते बेटर वेनी येतात, म्हणून तुम्ही मलाच हायर करा. हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे. बरोबर. ॲडिशनली आपण हे सांगितलं पाहिजे, की मी ॲड ऑन माय डिग्री मी हे कोर्सेस केलेले आहेत, मी इंटर्नशिप केलेलं आहे आणि ते करत असताना मी हे प्रोजेक्ट बनवलेत. ते प्रोजेक्ट बनवत असताना मी ह्या-ह्या निशने हे इम्प्लिमेंटेशन केलं. त्याचा फ्युचर स्कोप हा आहे. समोरचा व्यक्ती का नाही घेणार? अर्जन्सी पण क्रिएट केली पाहिजे, की तुमची ओपनिंग इमिडिएट जॉइनिंगसाठी मी इमिडिएट जॉइनर आहे, मी फ्रेशर आहे. तुम्ही सांगा मी उद्या जॉइन करतो. हा इंट्रो जर दिला, तर समोरचा काय बोलेल? परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इतकं सिंपल. आपला प्रॉब्लेम काय होतो? आपण आपलं नाव, गाव, पत्ता सांगतो, हाताची घडी करून संपला इंट्रो. दमलो आपण तिथेच. कशाला घेईल समोरचा? कारण त्याला तुमच्यात इंटरेस्ट नाही, तुमच्यातल्या नॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे. अगदी बरोबर. तुमचं टेक्निकल नॉलेज तेव्हा स्ट्राँग होईल, जेव्हा तुम्ही तो रिसर्च त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन कराल. तुम्ही त्यांचे क्लायंट, त्यांच्या सर्व्हिसेस, त्यांचे प्रॉडक्ट्स हे सगळे व्यवस्थित बघाल, एक्सप्लोर करा. तेव्हा तुमच्याकडे पण प्रॉब्लेम असा आहे, की आपल्याला कंपनीबद्दल जर विचारलं ना, "डू यू नो एनिथिंग अबाउट अस?" "नाही, मला माहीत नाही. मला आजच सकाळी कळालं." तुम्ही जर त्या कंपनीबद्दलचं पॅशन जर इंटरव्ह्यूमध्ये नाही दाखवलं, तर ते तुम्हाला का हायर करतील? आज लोकांसोबत इंटरव्ह्यू देतात, भिंतींसोबत नाही देत. बरोबर. जर तुम्ही त्यांना सांगितलं, की तुमची कंपनी फार फंटॅस्टिक आहे, ते किती इम्प्रेस होतील हं. आणि मला तुमच्याच सोबत काम करायचं आहे. आय एम मेड फॉर युअर कंपनी. हं. ते तुमच्यातलं टेक्निकलसुद्धा इग्नोर करतील. ते म्हणतील, "हां, एवढा पॅशनेट आहे, हा नक्कीच शिकेल." पण त्या पॅशनसोबत तुमचं टेक्निकल स्किल सेट पण ॲड करणं गरजेचं आहे. ते त्याच पद्धतीने रिप्रेझेंट कर आणि ते मी एव्हरी मंथ 15 डेज शिकवते. हं. माझं हेच काम आहे. काही-काही मुलांना असं वाटतं, की मॅडम इंट्रो शिकवतात. हे तर लहानपणीची गोष्ट आहे. म्हणजे माझी 6 वर्षाची मुलगी मला म्हणते, की "मम्मा तू टेल मी अबाउट युअरसेल्फ का शिकवते? ते तर मला टीचर शिकवतात रोज." हं. मी म्हणते, "हे तसं नाहीये बाळा.
हे असं आहे, की जर आपला इंट्रो जर प्रॉपर नसेल, तर आपल्याला पुढचे क्वेशन विचारणारच नाही. ते तुम्हाला फक्त 5 मिनिटात जज करतील आणि ते तुम्हाला म्हणतील, "आय विल लेट यू नो, दॅट्स इट." मग समजून घ्या, प्रोफेशनल नकार. मग हम्म. तो नकार घेण्यापेक्षा जर त्याच नकाराला जर होकारामध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल, तर इंट्रोची मिरर प्रॅक्टिस करा. म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत इंट्रो आणि एचआर ऑन क्वेशन रट्टा मारूनच जा. कारण ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस सगळ्यांना दिसेल. त्याच्याने तुम्हाला पगार पण भेटेल. पण जर तुमची एंट्रीच होत नसेल, तर त्या एंट्रीसाठी हे करा आणि आम्ही हे केलेलं आहे डिग्रीनंतर. कारण कोणीच परफेक्ट नाही जगात. बरोबर. भाषा ही एन्व्हायर्नमेंटनी, भावनांनी आणि संभाषणांनी येते लोकांसोबतच्या आणि ती आतमध्ये एंट्री मिळाल्यानंतर खूप बेटर येते. ते डे 1ला येणारच नाही. मग त्यासाठी प्रॅक्टिसच करायला लागते. कुणीच अशी महान व्यक्ती नाही, की त्याने डे 1ला लय भारी इंट्रो दिला आणि त्याला भेटलं. होतच नाही असं. समोरचे एचआर पण त्याच अनुभवातून गेलेत. ते 20 वर्ष एक्सपिरियन्स असे 4 एचआर आहेत. 80 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्यासमोर. एका मिनिटात जज करतात. पण जर तुम्ही तुमचा इंट्रो जर प्रॉपर नाही दिला, तर त्यांना समजतं, की ह्याने अभ्यासच नाही केला. त्यापेक्षा प्रॅक्टिस करून जा असं. मॅडम, पॉईंट नंबर 2 जो खूप महत्त्वाचा वाटतो, की तुमचं इंट्रोडक्शन पूर्ण होतं, इंटरव्ह्यू होतो. पण त्याच्यानंतर जो राउंड येतो, की सॅलरी निगोशिएशन हा गेम चेंजर विषय आहे. बरोबर. तिथंच बरेच लोक का चुकतात आणि रिजेक्ट होतात? पहिलं तर हा अंदाजच घेतला जात नाही, की मला इंटरव्ह्यू गेला कसा? स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्याला हे माहिती आहे ना, की माझा इंटरव्ह्यू खूप भारी गेला किंवा माझ्यासोबत एवढे मुलं होते आणि माझं सिलेक्शन होण्याच्या अप टू द मार्क आहे. तर निगोशिएट करताना खूप केअरफुल असलं पाहिजे. त्याचं रिझन हे, की जर माझ्यासोबत अजून 4 मुलं आहेत, तर होऊ शकतं, की त्यांनी कमी सॅलरी मागितली तर त्यांच्याकडे तो टर्न जाऊ शकतो. सो ॲज पर कंपनी स्टँडर्ड हे बोललं पाहिजे. पहिली तर ती गोष्ट आहे. पण जर तुम्हाला डिमांड करायची आहे, तर इट कॅन बी निगोशिएबल ही लाईन वापरलीच पाहिजे. जर आपण डिमांड केली आणि जर कंपनीच्या बजेटमध्ये जर ती गोष्ट नसेल, तर ती देणारच नाही. कारण एका पर्टिक्युलर अमाउंटमध्ये काम करणारे आत्ता सध्या मार्केटमध्ये 10 लोक आहेत. सो असं नाही समजायचं, की ह्या कामासाठी एवढे पाहिजेतच. ते कधी? ज्यावेळेस तुम्ही अनुभवी व्हाल त्यावेळेस तुम्ही नक्की डिमांड करा. पण आता तुम्ही शून्यात आहेत. आता तुमचा पहिला पगार तुम्हाला मिळालेला नाहीये. जोपर्यंत तुमच्याकडे 6 मंथचं सॅलरी स्टेटमेंट नसेल, तोपर्यंत तुम्ही समोर डिमांड करू शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं, की पहिलं तर हे बघा, की तुम्हाला इंटरव्ह्यू कसा गेलाय? त्यामध्ये किती कॉम्पिटिशन होती? काय झालंय? आणि दुसरी गोष्ट ही पण बघा, की आता आमचा एक स्टुडंट होता गुरुदेव. त्यांचं सिलेक्शन इथे जवळच कल्याणनगर एरियामध्ये झालेलं. सो त्या विद्यार्थ्याची सेकंड जी अटेम्प्ट होती ना, तर ती होती कोडिंग राउंडची. ठीक आहे. सो त्यामध्ये त्याला त्या मुलाला 100 पैकी 96 मार्क पडले होते आणि हे त्यांनी पाहिलं होतं एचआरसोबत बोलताना. तर मग लास्ट निगोशिएशनच्या वेळेस त्याने सांगितलं, की तुम्हाला उद्याच जॉइन करायला लागेल. मग यावरून कळालं, की त्या कंपनीला खूप अर्जन्सी आहे. पण हे पण माहिती होतं, की मला 100 पैकी 96 मार्क पडलेत. मग तो विद्यार्थी बोलला, की "नाही, मला एवढा तरी पाहिजेच." मग तिथं ते बोलले, "ठीक आहे, आम्ही देतो, काम मन लावून कर." म्हणजे ज्या ठिकाणी पॉसिबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्की निगोशिएट करा. पण मेक शुअर करा, की तुमचा इंटरव्ह्यू खूप भारी गेला. पण जर तुमचा इंटरव्ह्यू पण एव्हरेज गेला आणि तुम्ही डिमांड पण खूप करता आणि समोरून हे पण सांगितलं, की "बाबा तुला फार कमी येतंय, तू थोडासा वेळ दे, तू शिक." हे जर सेंटेन्स आहेत एचआरचे, तर खूप केअरफुल राहा. ॲट लीस्ट ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड हे बोला आणि हे करणं फार गरजेचं आहे. कारण कंपनी नेहमी त्याचं बेस्टच देते. कुठलीच कंपनी अशी नाही, की जी खूप भारी तुम्हाला येते म्हणून फ्रीमध्ये काम करून घेते. कारण त्या कंपनीला आज माहिती की पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला हे कळणार आहे, की तुमचं मार्केट व्हॅल्युएशन काय? तर तुम्ही तिथे का काम करताल? सो त्यापेक्षा निगोशिएशन करताना खूप केअरफुली करा. जर पहिला जॉब असेल तर ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड हेच वर्डिंग वापरा. मॅडम, फ्रेशरला किंवा ॲव्हरेज स्टुडंटला हाय सॅलरी मिळू शकते का? नक्की मिळू शकते सर. कारण की संधी ह्या प्रत्येकासाठी आहेत. आज आपल्याला संधी मिळत नाही असा विषय नाहीच आहे. कारण मॅक्सिमम तरी अशा कंपन्या पण आहेत, की ज्यांचं क्रायटेरिया फारसा नाही एज्युकेशनचा किंवा डिग्रीचा. सो त्या केसमध्ये कोडिंग राउंड क्रॅक करता आलं पाहिजे. कारण काही-काही मुलं छान बोलतात, पण त्यांना कोडिंगचं प्रॅक्टिसच नसते. मग ते तिथून बाहेर पडतात. पण जर तुम्ही बेस्ट कोडिंग करताय किंवा बेस्ट तुमचं रिप्रेझेंटेशन आहे, तर तरी पण त्यांना चांगले पॅकेजेस मिळतात. फक्त ते एक आपण जे म्हणतो ना, ते गट फिलिंग पाहिजे, की नाही पहिल्यापासूनच इंग्लिश फार फ्लुएंट आहे. सोबत कोडिंगची पण साथ आहे आणि डिसिप्लिन पण खूप चांगली आहे. तर अशा केसमध्ये खूप चांगले भेटतात. पण त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी पण तेवढी प्रॅक्टिस केलेली पाहिजे. म्हणजे 9 ते 10 तास मी तर सांगेलच. तेवढा तर वेळ दिलाच पाहिजे. कारण की कसं आहे बऱ्याच वेळा मुलांचं कसं होतं, की फार कमी वेळ देतात आणि डिस्ट्रॅक्शन फार जास्त असतात. तर त्याने काहीच उपयोग होत नाही. सो आपण जे म्हणतो ना, की मेड फॉर आय-टी तर थोडंसं त्या टाईपचं आपण प्रिपरेशन करून मग त्यानंतर आपण थोडंसं डेडिकेटेडली करणं गरजेचं आहे. कारण की काही-काही मुलांचं कसं होतं, की आली जत्रा गावाला चालली. आता तेच माहोल सुरू झालाय. आला खंडोबा चालले तिकडे. नाही स्पिरिच्युअलिटी असावी. देवधर्म नक्की करावा. पण इतकंही नाही, की पार अगदी आपल्या 15-15 दिवसाचा गॅप पण करिअरवरती इम्पॅक्ट व्हावा. आयुष्य जगण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही देवधर्म करा, यात्रेला जा, सगळ्या गोष्टी करा. पण इट शुड बी बॅलन्स्ड.
म्हणजे मी तुम्हाला स्पष्टच सांगेल, की काही-काही विद्यार्थी असे आहेत आमच्याकडे, की जे बसमधून जाताना पण अभ्यास करतात. मी एका मुलाला त्या दिवशी बोलले. तो बोलला, "टाईमच मॅनेज होत नाही. मला यायला 2 तासात." म्हणलं, "2 तासामध्ये एसटीमध्ये बसून तू अभ्यास कर. तुझ्या लॅपटॉपची ती बॅटरी ना ती बदल," म्हटलं. ₹1000 लागतात म्हटलं. 2 तास तरी जगेल बॅटरी. कर म्हटलं इथून जाताना चार्ज आणि जा अभ्यास करत. काय नाही फरक पडतो. कारण एका सक्सेसफुल जर लोकांची किंवा विद्यार्थ्यांची जर सक्सेस स्टोरी जर आपण पाहिली ना सर, तर त्यांच्यामध्ये हेच आहे, की जे स्मॉल ब्रेक्स आहेत ते त्यांनी युटिलाइज केलेत. की माझा लंच ब्रेक आहे, त्याच्यामध्ये मी थोडा अभ्यास केला. माझा टी ब्रेक आहे, त्याच्यामध्ये मी अभ्यास केला. ज्या ठिकाणी लोकं टाईमपास करतात, तिथे तुम्ही त्याला बेस्ट वेने युटिलाइज करा. तेव्हा कुठे तुम्हाला ते यश लवकर मिळेल आणि चांगलं पॅकेज भेटेल. पण जर आपण एकदम स्टँडर्ड लाईफ आत्ताच जगायचा जर प्रयत्न केला ना, की मी लंचच्या वेळेस फक्तच लंच करतो. मी ब्रेकफास्टच्या वेळेस फक्तच ब्रेकफास्ट करतो. तर कदाचित तुम्हाला ती गोष्ट लेट मिळेल. जर तुम्हाला वेळेवर पाहिजे, तर तुम्ही तेवढी वेळ काढूनच ठेवा असं. मॅडम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. नक्कीच गरजूंना आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल. आपण आता शेवटाला आहोत, तर एक रॅपिड फायर राउंड आपण घेणार आहोत. त्याला मी सुरुवात करतो. जमलं तर एका वाक्यात, एका शब्दात उत्तर. मॅडम, डिग्री महत्त्वाची का स्किल? स्किल, सर्व्हिस कंपनी की प्रॉडक्ट कंपनी? प्रॉडक्ट बेस, डी-एस-ए की प्रोजेक्ट्स? प्रोजेक्ट्स, जावा की पायथॉन? जावा, जॉब पोर्टल्स की नेटवर्किंग? नेटवर्किंग, सर्टिफिकेशन की हँड्स ऑन प्रोजेक्ट्स? हँड्स ऑन प्रोजेक्ट्स. आता मॅडम, शेवटचा एक प्रश्न मी विचारतो, की जर एखाद्या व्यक्तीने आजपासून नेक्स्ट 90 डेजमध्ये आय-टीमध्ये बेटर सॅलरी जॉबसाठी काम सुरू करायचं असेल, तर तुम्ही त्याला काय प्लॅन द्याल? त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, की डेली 1 अवर तरी इंग्लिश स्पीकिंग केलं पाहिजे. म्हणजे बोललं पाहिजे ॲटलीस्ट कुणासोबत किंवा स्वतःसोबत किंवा जी थॉट प्रोसेस असते, तर ती पण इंग्लिशमधून करणं फार गरजेचं आहे. कारण विदाऊट दॅट ते इमॅजिनेशन नाही येत किंवा ती फ्लुएन्सी नाही येत. सो त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. दुसरं कसं आहे ॲप्टिट्यूडसाठी ॲटलीस्ट आर-एस अगरवाल असेल किंवा बेसिक जे आपले टेक्निकल इंटरव्ह्यू क्वेश्चन असतात ॲप्टिट्यूडचे, तर त्यावरती थोडं फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर कोडिंगची प्रॅक्टिस 2-3 तास डेली केलीच पाहिजे. म्हणजे तुमच्या टायपिंग स्पीडवरून समोरच्याला जर जजमेंट येत असेल, की तुम्ही किती प्रॅक्टिस केली, तर त्या केसमध्ये तुमची प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे. म्हणजे तुम्हाला कीबोर्डचे शॉर्टकट्स किंवा त्यानंतर कोडिंगमधले जे इम्पोर्ट मेथड्स असतात, की काय इम्पोर्ट केल्यानंतर काय मला क्लास किंवा ऑब्जेक्ट डिफाईन करायचा आहे. तर हे तुम्हाला बाय हार्ट पाहिजेत. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे, की एच-आर राउंडमध्ये एच-आरला काय हँडल म्हणजे काय प्रोबॅबली असेल, की मला ते काय क्वेशन विचारतील आणि त्याला मला काय आन्सर द्यायचे जेणेकरून मला चांगला जॉब मिळेल किंवा चांगलं पॅकेज मिळेल. तर हे हँडलिंग स्किल शिकण्यासाठी ॲटलीस्ट प्रॉपर थोडंसं प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि जे जनरलाइज क्वेश्चन आहेत ना, तर ते एकदम फार अगदी ॲज इट इज ऑनलाईन पिक करून आपण जर एच-आर राउंडचे रट्टा मारले, तर ते फार जनरलाइज असतात. ते सगळ्यांना माहिती असतात. त्यामुळे ॲटलीस्ट तुम्ही तुमचं सेल्फ थोडंसं प्रिपरेशन करा. इंट्रो असेल किंवा व्हाय शुड आय हायर यू असेल. तर असे थोडंसं कस्टमाइज प्रिपरेशनवरती फोकस करा. पण ॲटलीस्ट 9 ते 10 तास थोडंसं प्रिपरेशन केल्यानंतर 4-5 लाखचं पॅकेज मिळतं. पण जर तुम्ही फार कमी केलं, तर कमी लेव्हलचा रोल मिळतो. त्यापेक्षा जर तुम्हाला जर हाय एंड पाहिजे असेल, तर एफर्ट पण हाय एंड टाकायला लागतात. या 4-5 गोष्टींमध्ये. खरंच मॅडम, आजचा सेशन डोळे उघडणारा होता. आज एक गोष्ट स्पष्ट झाली, की आय-टीमध्ये जर मोठा पगार हा नशिबाने नाही, तर स्ट्रॅटेजीने मिळतो. राईट स्किल, राईट प्रोजेक्ट, स्ट्राँग रिझ्यूम, स्मार्ट इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि कॉन्फिडन्स सॅलरी निगोशिएशन. तर हे सगळं एकत्रित आलं, की रिझल्ट बदलतो. मी मित्रांना सांगू इच्छितो, की जर तुम्हाला आय-टीमध्ये हाय सॅलरी जॉबसाठी क्लिअर रोडमॅप हवा असेल, रिझ्यूम रिव्ह्यू, इंटरव्ह्यू गाईडन्स, करियर स्विच स्ट्रॅटेजी किंवा सॅलरी ग्रोथ मेंटोरिंग हवी असेल, तर नक्कीच कोच सारिका भुतारे मॅडम यांच्याशी कनेक्ट व्हा, त्यांच्याशी संपर्क करा. त्यांचे सोशल मीडिया हँडल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, वेबिनार लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. हा पॉडकास्ट तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, की तुमचं आय-टी करियर गोल किती लाखाचं पॅकेज तुम्हाला हवं आहे. तर मंडळी, धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन दमदार एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.